ॲमनिया आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीत CPAP मशीन देण्यास बीड कोर्टानं परवानगी दिली आहे। वाल्मिक कराडला स्लीप ॲमनिया नावाचा आजार आहे आणि त्यामुळे कराडनं कोठडीत CPAP मशीन द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती। दरम्यान नेमका हा आजार काय, स्लीप ॲमनिया, समजून घेऊयात। तर झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणं किंवा गुदमरल्यासारखं वाटणं ही त्याची लक्षणं आहेत। झोपताना घाम येणं आणि छातीत दुखणं, झोपताना जोरात घोरणं किंवा अस्वस्थ वाटणं, जास्त वजनानं ग्रस्त असलेल्यांना जास्त धोका असतो, मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असणाऱ्यांना धोका। आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। तर खंडणी प्रकरणातील हा आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि म्हणून जामीन मिळण्याची शक्यता आता वाढली आहे। चौकशी पूर्ण झाल्यानं CIDनं त्याची वाढीव कोठडी मागितली नाही। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आता या संदर्भातच एक सविस्तर बातमी पाहूयात। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हातेतले सगळे आरोपी वाल्मिक कराड सोबत असल्याचा धक्कादायक CCTV समोर आलाय। कराड या आरोपींसोबत नेमकं काय करत होता, खंडणी मागितल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं, पहा परळी गँगवरचा हा विशेष रिपोर्ट। कराड गँग CCTVत कैद। खंडणीच्या दिवशी सगळे आरोपी एकत्र। देशमुख हत्येचे धागेदोरे जुळणार? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराडचं कनेक्शन आता उघड होण्याची शक्यता आहे, कारण कराडचा त्याच्या परळीतल्या गँग सोबतचा CCTV व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ कराड गँग विरोधातला सर्वात मोठा पुरावा मानला जातोय। कारण आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशीच कराड आपल्या साथीदारांसोबत असल्याचं उघड झालंय। आरोपी विष्णू चाटे याच्या केज मधल्या ऑफिसमध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे। यात वाल्मिक कराड सोबत हत्येतला आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे। एवढेच नव्हे तर या आरोपींच्या गँगमध्ये निलंबित PSI राजेश पाटील ही सोबत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली। जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत। या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं। खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये, 302 लावा। नंबर 1 चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। आवादा कंपनीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकी ही तक्रार काय होती ती पाहूया। आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून संजय शिंदेना फोन आला होता। त्यावेळी वाल्मिक कराड शिंदेंशी फोनवरून बोलला। सुदर्शन घुले सांगतो तसं कर, नाहीतर हातपाय तोडीन अशी धमकी वाल्मिक कराडनं दिल्याचा संजय शिंदेंचा आरोप आहे। आता याच दिवशी हत्येतील आरोपी आणि वाल्मिक कराड सोबत असल्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड सहभागी असल्याचा संशय बळावलाय। या CCTV फुटेजमुळे कराडच्या अडचणी तर वाढणारच, मात्र या दिवसानंतर तो कोणत्या बड्या धेंड्यांच्याही संपर्कात होता का याचाही तपास होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV। त्यामुळेच आता हे प्रकरण नेमकं कुठे जात आहे, कुणावरती कशी कारवाई होतीये, वाल्मिक कराडला जामीन मिळतोय का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। याची प्रत्येक अपडेट आपण घेत राहू। तुर्तास इतरही बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊया टॉप 50 च्या माध्यमातून।
पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील मूळ 672 भाडेकरूंचेही हक्काचं घराचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। या भाडेकरूंची हक्काच्या घराची प्रतीक्षा तब्बल 17 वर्षांनंतर संपुष्टात येणार आहे। पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील पुनर्वसित इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। नवी मुंबई पालिका क्षेत्रातून दररोज 750 टन नागरी घनकचरा हा क्षेपणभूमीवरती जात असतो। पालिका क्षेत्रात नवीन घनकचरा वाहनांची भर पडणार आहे। जवळपास 247 नवीन वाहनं खरेदी केली जाणार आहेत। कचरा वाहतुकीसाठी येणाऱ्या नवीन वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवरती पडणारा कचरा लवकर उचलला जाणार आहे। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावरती 2 नवीन मेट्रो स्थानकांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती नगरविकास आणि परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावली होती। बैठकीनंतर माधुरी मिसाळ यांनी मेट्रो बांधकामासंबंधित अपडेट दिले। मेट्रो 3 आरे कुलाबा या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकात खाद्यपदार्थांबरोबरच व्यावसायिक दुकानं दिसणार आहेत। MMRCL कडून 1.3 लाख चौरस फूट व्यावसायिक जागा भाडेतत्वावरती दिल्या आहेत। मेट्रो 3 स्थानकांच्या प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे। सिरकोना मेट्रोचे तिकीट दर कमी केल्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। मेट्रोच्या तिकिटाचे किमान दर हे 10 आणि कमाल 30 रुपये करून नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळेच प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। दैनंदिन प्रवासी संख्या 20,000च्या घरात गेली आहे। नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमानं अटल सेतू या 2 बस सेवा प्रवाशांसाठी आता सुरू केल्यात। या बसचे भाडे दर घटवल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद त्याला वाढू लागलाय। तसंच काही प्रवासी कामानिमित्त तर काही अटल सेतू पाहण्यासाठी या बसनं प्रवास करतायत। सुट्टीच्या दिवशी तर या बसला प्रवासी वर्गातून अधिक पसंती मिळते। राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत मोठी प्रगती झाली आहे। NHSRCL विभागात पालघरमधील डहाणूमध्ये पहिला 40 मीटर लांबीचा पूल PSC बॉक्स गर्डर उभारला जातोय। 970 मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर भारतातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात वजनदार गर्डर मानला जातोय। मध्य रेल्वेनं चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलामध्ये लक्षणीय वाढ केली आहे। रेल्वेनं प्रवासी उत्पन्नातून डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटी रुपये कमावलेत। रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची सेवा देण्याच्या वचनबद्धतेवरती ठाम असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय। तर बीड सरपंच हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजेच आरोपी कृष्णा आंधळे आता फरार घोषित करण्यात आलेला आहे। कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस सुद्धा मिळणार आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय। 8वा आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो अजूनही फरार आहे। पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात अजूनही अपयश येत आहे आणि म्हणून आता त्याला फरार घोषित करण्यात आलाय। विनोद जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विनोद, आपण पाहतोय की कृष्णा आंधळेवरती बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलंय। नेमकं पोलिसांनी आता हा जो निर्णय घेतलाय त्यामागचं कारण काय? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी 9 डिसेंबरला ही घटना घडली होती। मात्र अद्यापपर्यंत कृष्णा आंधळे हा फरार आहे। पोलिसांना गुंगारा देण्यात तो या ठिकाणी यशस्वी झालाय। मात्र आता या ठिकाणी बीड पोलिसांनी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलंय। त्या अगोदर बीड पोलिसांनी जो सुदर्शन घुले आहे त्याच्यासोबत जे सुधीर सांगळे देखील आहेत यांना देखील बक्षीस जाहीर केलं होतं। मात्र त्या दरम्यान कृष्णा आंधळे हा पकडला गेला नाही। मात्र आता पुन्हा एकदा बीड पोलिसांनी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलंय आणि तपास जो आहे तो आता अधिक वेगाने करत असल्याचं पाहायला मिळतंय। अच्छा, धन्यवाद विनोद। अगदी सविस्तर आपण अपडेट दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरारच आहे आणि त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचललंय। पोलिसांनी जो कोणी कृष्णाचा पत्ता सांगेल त्याला बक्षीस सुद्धा घोषित केलाय। अनेक पथकं खरं तर पोलिसांनी कृष्णाच्या शोध मोहिमेसाठी पाठवली होती राज्यभरात। मात्र अजून सुद्धा कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा काही लागत नाहीये। वळूयात पुढच्या बातमीकडे। वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केला संपत नाहीये। बीडच्या मांजरसुंबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं आता समोर आलंय। कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे ही जमीन आहे। कराडनं याच परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय।
तर या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल नवनवीन खुलासे होताच आहे. पुण्यातील फ्लॅट्स नंतर अजून 2-3 फ्लॅट्सही त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे असल्याचं समोर आलं होतं आणि आता याच पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं कळत आहे. 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये. तेव्हापासून मुरम उपसा हे झाला समोर खोदकाम केलं अवैध. आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही. मग आम्ही तहसीलदारकडं अर्ज केला समोर 3/7/2024ला. त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला. त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही. आणि यानंतर आता एक मोठी बातमी सध्या येते ती म्हणजेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. ते भेटीसाठी दाखल झाल्याचं दिसतंय. ही दृश्य आपण पाहतोय. रश्मी शुक्ला यांच्या भेटीसाठी अंजली दमानिया दाखल झाल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये कागदपत्र सुद्धा दिसत आहेत. अनेक महत्वाचे खुलासे जे आहेत ते अंजली दमानिया यांनी बीडच्या प्रकरणात केले आहेत. नवनवीन आरोप सुद्धा त्यांनी केले आहे. वाल्मिक कराडवरती त्यांनी निशाणा साधलाय आणि त्यानंतर आता थेट त्या पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आल्या आहेत. म्हणून या भेटीनंतर आता कुठले नवीन खुलासे होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर या भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास इतरही बातम्यांचा आता वेगवान आढावा. मुंबईत गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 35 अंशांवरती पोहोचला होता. तसंच किमान तापमानाचा पारा सुद्धा चढाच होता. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी तापमान काही अंशी कमी नोंदवलं गेलं. पुढील 2 ते 3 दिवस मुंबईतील तापमानात घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. उत्तरेकडून वाऱ्यांमध्ये तापमानात घट होणार असल्याचंही कळत आहे. एसबीआय म्युच्युअल फंडनं एसबीआय निफ्टी बँक इंडेक्स हा नवीन फंड बाजारात आणलाय. या INFO 31 जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी हा खुला असणार आहे. तर मुदतमुक्त श्रेणीतील ही योजना निफ्टी बँक निर्देशांकावरती आधारित आहे. त्यामुळे समभागांच्या एकूण परताव्यानुरूपच आता गुंतवणूकदारांना परतावा प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य गुंतवणूक उद्दिष्ट आहे. मुंबई हायकोर्टानं ईडी आणि एका तक्रारदारावरती जोरदार टीका केली आहे. न्यायालयाने एजन्सीला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सांगितलंय की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची कायद्याच्या कक्षेत राहून काम करावं आणि नागरिकांना विचारात न घेता त्रास देऊ नये. राज्याच्या कानाकोपऱ्यातील गल्लीबोळात इमारतीपासून वाहनतळाच्या जागेतही थाटण्यात येणाऱ्या खासगी बालवाडीची नोंदणी आता बंधनकारक करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे विचाराधीन आहे. राज्यात अंगणवाडीत जाण्यास पात्र असणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या 32,49,269 इतकी आहे. माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी आहे. तरी सुद्धा जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच आहेत. पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप आता मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केलाय. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरून सुद्धा अनेक जणी लाभ सोडताना दिसत नाहीत. अद्याप अपात्र महिलांनी लाभ सोडा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं तरी सुद्धा एकाच महिलेनं स्वतःहून पुढे येत आपल्याला लाडक्या बहिणींचा लाभ नको असं कळवलंय. टोरेस घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतली आहे. घोटाळा प्रकरणात 9 परदेशी आरोपींच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. इंटरपोलनं अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात मदत करतायत. 10वी-12वीच्या परीक्षांदरम्यान इतर शाळांमध्ये परीक्षांना जाण्यास आता शिक्षक संघटनांनी विरोध केलाय. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय शिक्षकांवरती अविश्वास असल्याचा आरोप आता केला जातोय.